नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. MST CT 2026 साठी जी ऑफिशियल डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. याच्यातलं एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसलं तर तुमचं पुढे इंजिनिअरिंग फार्मसी सारख्या स्ट्रीम मध्ये कुठंच ऍडमिशन होणार नाही. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे बाळांनो. ठीक आहे, ऑफिशियल डॉक्युमेंट लिस्ट बद्दल आज बोलणार आहोत आपण, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर यश साळवे होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय बाळांनो. आणि सबस्क्राईब या पर्पजने करा ना की जोपर्यंत तुमचं सीईटी मध्ये 99% येत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो, आणि असेच व्हिडिओ बनवत असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल तर, कारण व्हॉट्सअप ग्रुप फुल होणार आहे, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, कुठूनही काही सीईटी सेलची छोटी अपडेट आली बाळांनो, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होऊन जाते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बघूया आपण पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट. सगळ्यात पहिलं जे डॉक्युमेंट आहे बाळांनो ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं दाखवतं की तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थी ऑफेंड होऊन जातात की आम्ही महाराष्ट्राचे आहोत हे दाखवण्यासाठी पण आम्हाला प्रूव्ह करावं लागतं का? हो बाळांनो, है ना. आता गव्हर्नमेंटचे रूलच तसे आहेत. ठीक आहे, तुम्हाला मराठी बोलता येते, तुम्ही सगळं करतात, सगळ्या गोष्टी ऍग्री करतो मी, है ना, पण ते तुम्हाला कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत. हे कोणतं कागदपत्र दर्शवतं? हे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट दर्शवतं बाळांनो. ठीक आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याने काढलं पाहिजे. डोमिसाईल काढायला कमीत कमी 3 हफ्ते लागून जातात. जर आतापर्यंत काढलं नसेल तर आताच काढून ठेवा. सेकंड गोष्ट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. आता बघा बाळांनो, आता काही विद्यार्थी डोमिसाईल वेगळं काढतात, काही विद्यार्थी नॅशनॅलिटी वेगळं काढतात, आणि काही विद्यार्थी डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी एकच सर्टिफिकेट काढून घेतात. तिघट चालणार आहेत. ठीक आहे, तुमचं डोमिसाईल पण चालेल, तुमचं नॅशनॅलिटी पण चालेल, आणि डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी तिघं सर्टिफिकेट ऍक्सेप्ट होतील. पण डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी आहे तर त्याच्यावरती नॅशनॅलिटी इंडियन मेन्शन होणं गरजेचं आहे, है ना. 2 सर्टिफिकेट हे दोघंच्या दोघं डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे बाळांनो. या दोघं डॉक्युमेंटने तुम्हाला महाराष्ट्र सीट भेटणार नाही, है ना. तिसरं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची अनाउन्समेंट. महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमच्या सीईटीच्या परीक्षेत इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्सची लिंक त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन सीईटी मध्ये तुमची इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला ऑन कॅमेरा गॅरंटी देतोय बाळांनो. तुमच्या 99% गॅरंटी घेतोय. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून, तुमचे 99% कुठंच गेले नाही. महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स यासाठी आहे बाळांनो, कारण तुम्ही लास्ट 5 वर्षाचे रिझल्ट बघा. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईबी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, डिजीसांग, थाडोमल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये जाणारे सगळ्यात जास्त विद्यार्थी एज्युकेटरचे आहेत, है ना. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% आणलेली आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 यामुळे, कारण सगळ्यात पहिल्यांदा आयआयटीएन टीचर्स आहेत बाळांनो. सगळेच्या सगळे टीचर्स आपल्याकडे आयआयटीएन आहेत. सीईटी साठी आयआयटीएन टीचरची काय गरज आहे बाळांनो? एक गोष्ट लक्षात ठेवा, सीईटीची परीक्षेची जी पातळी आहे ती जेईच्या पातळीची होऊन गेलेली आहे आता ऑलमोस्ट. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला असे टीचर हवे असतील ज्यांनी स्वतः सीईटी क्रॅक केलेली 99%, ज्यांनी स्वतः जेई मेन्स क्रॅक केलेली आहे, ज्यांनी स्वतः ऍडव्हान्स क्रॅक केली, जे स्वतः आयआयटी मध्ये गेले, 10 वर्षानंतर शिकून तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो. खूप गरजेचं आहे. जो तुम्हाला शिकवतोय त्याने स्वतः ती एक्झाम क्रॅक केलेली आहे का हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे बाळांनो, है ना. कारण विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्या 3 तासाचं टेम्परामेंट यांना माहिती आहे, कारण यांनी ते सगळ्या एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत, है ना. तेवढा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही ज्या शिक्षकाकडून शिकताय तो बोर्डाचा शिक्षक आहे बाळांनो. त्याला सीईटीची नॉलेज नाहीये, है ना. त्यांना नाही माहित, स्वतःने त्यांनी सीईटी क्रॅक केलेली आहे का 99%? मग कसं काय तुम्ही विश्वास ठेवताय? या सगळ्या गोष्टी स्वतःला विचारत जा बाळांनो, है ना. 99% गॅरंटी देतोय. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं चूक झाली तुम्हाला योग्य कॉलेज भेटणार नाही. योग्य कॉलेज भेटला नाही तुम्हाला योग्य प्लेसमेंट भेटणार नाही. आणि योग्य प्लेसमेंट भेटला नाही तर तुमचं जे स्वप्न आहे 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करण्याचं ते पूर्ण नाही होणार. त्यामुळे तुम्हाला योग्य क्रॅश कोर्स मधूनच शिकायचंय बाळांनो. मला माहिती आहे माझा प्रत्येक विद्यार्थी मिडल क्लास किंवा बिलो मिडल क्लास फॅमिलीमधून येतो. त्याला त्याची परिस्थिती बदलायची आहे. खरंच परिस्थिती बदलायची ना तर योग्य टीचर कडून शिका बाळांनो. काही अडचण असेल तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकतात. ठीक आहे, चला बघूया आपण आता नेक्स्ट डॉक्युमेंट. 2 डॉक्युमेंट सांगितले. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आज फॉर एक्झाम्पल आम्ही क्रॅश कोर्स मध्ये थर्मोडायनामिक चॅप्टर शिकवलं. थर्मोडायनामिकचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवले जातील, त्यानंतर सगळे न्यूमेरिकल, त्यानंतर सगळे फॉर्म्युला शीट तुम्हाला दिले जातील. त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न विचारले, त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट, जसा सीईटीचा पेपर असतो सेम टू सेम तसा पेपर आपण क्रिएट केलेला आहे, जेणेकरून 99% तुमचे आरामात येतील. डेफिनेटली एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे,
2 डॉक्युमेंट आपले बघितले गेले बाळांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट बाळांनो. तिसरं डॉक्युमेंट इथं लिहिलं नाही मी, सॉरी, हा, कास्ट सर्टिफिकेट. तिसरं डॉक्युमेंट कोणतं? कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागेल बाळांनो? ओपन वाल्यांना लागणार आहे का कास्ट सर्टिफिकेट? नाही लागणार तुम्हाला. ईडब्ल्यूएस वाल्यांना लागणार आहे का कास्ट सर्टिफिकेट? नाही लागणार तुम्हाला. कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागेल? ओबीसी वाल्यांना लागेल, त्यानंतर एससी वाल्यांना लागेल, एसटी वाल्यांना लागेल, एनटी वाल्यांना लागेल, एसीबीसी वाल्यांना लागेल. या कॅटेगरीजला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागेल. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे तुमचं कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी ओपन वाल्यांना लागेल का? नाही लागणार. ईडब्ल्यूएस वाल्याला लागेल का? नाही लागणार. पण ओबीसी वाल्याला लागेल का? येस. एससी वाल्याला लागेल का? येस. एसटी वाल्याला लागेल का? येस. एनटी वाल्याला लागेल का? येस. एसीबीसी वाल्याला लागेल का? येस. या सगळ्या कॅटेगरीजला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तर लागेलच आणि कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागेल. जातीचं प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचं प्रमाणपत्र है ना, हे दोघं प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे. आता हे डॉक्युमेंट सांगण्यामागचे एकच रिझन आहे, कास्ट व्हॅलिडिटी यायला कधी कधी 6 महिने सुद्धा लागून जातात. म्हणून कास्ट व्हॅलिडिटी आत्ताच अप्लाय करा बाळांनो. असा विचार नका करू सीईटीची परीक्षा झाल्यानंतर अप्लाय करू. तुम्हाला सीट भेटणार नाही तुमच्या कॅटेगरीमधून, तुम्हाला ओपन मध्ये जावं लागेल बाळांनो. गोष्टी अवघड होऊन जातील. गोष्टी समजताय? 4 डॉक्युमेंट समजले. 5वं डॉक्युमेंट कोणतं? नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर अगेन ओपन वाल्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे का? नाही लागणार. ईडब्ल्यूएस वाल्यांना लागेल का? नाही लागणार. ओबीसी वाल्यांना लागेल का? येस लागेल. एसटी वाल्यांना लागेल का? एसटी वाल्याला लागेल का नॉन क्रिमिलियर? नाही लागणार. एनटी वाल्याला नॉन क्रिमिलियर लागेल, सॉरी, एससी वाल्याला नॉन क्रिमिलियर लागेल का? नाही लागणार. एनटी वाल्याला लागेल का? येस लागेल. एसीबीसी वाल्याला लागेल का? येस लागेल. समजतंय? कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सगळ्या कॅटेगरीजला लागतं, पण नॉन क्रिमिलियर फक्त ओबीसीला आणि तुमचं एनटीला आणि तुमचं एसीबीसीला लागेल. गोष्ट समजून घ्या. हे कन्फ्युजन खूप क्रिएट करतात विद्यार्थी, है ना. समजली गोष्ट? 5वं डॉक्युमेंट. 6वं डॉक्युमेंट इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याने बनवून घ्या आणि ट्राय करा. एक गोष्ट सांगतो, 8 लाखाच्या कमीचं बनवता आलं तर बनवून घ्या, है ना. कारण गव्हर्नमेंटच्या भरपूर फॅसिलिटीज असतात. 8 लाखाच्या खालीच्या स्कॉलरशिप भेटून जाते. तर ही गोष्ट कट करून टाकेल मी नंतर, है ना, व्हिडिओमध्ये. पण मला वाटतं यार, या सगळ्या इंटरनल गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजे, है ना. पण या युट्यूबवरती बोलणं चुकीचं ठरून जातं, माझ्यावरती ऍक्शन होऊन जाते, है ना. पण समजून घ्या, मला काही फरक पडत नाही, है ना. काय करतील जास्तीत जास्त, व्हिडिओ डिलीट करतील ना, करू द्या. पण ट्राय करा. 8 लाखाच्या खालीचं बनवता आलं तर बनवून घ्या. कसं बनवायचं आता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. 8 लाखाच्या खाली बनवलं तर काय होतं? खाली जर तुमचा इन्कम असेल तर काय होतं? तुमचं स्कॉलरशिप तुम्हाला सगळ्या भेटतात. नॉन क्रिमिलियर तुम्हाला इझिली भेटून जातं, है ना. बाकी सगळे खूप सारे फॅसिलिटीज असतात, त्या तुम्हाला भेटून जातात, है ना. गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशन सगळ्यात मोठा फॅसिलिटी. जर तुम्ही गर्ल आहात तर तुमचं 8 लाखाच्या खालचं उत्पन्न असलं पाहिजे. ठीक आहे, समजलं? त्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, हे तुम्हाला 12वीच्या रिझल्ट नंतर तुमचे कॉलेज देऊन टाकेल तुम्हाला, है ना. आता काही विचार करायचा गरज नाही. एसएससीचं ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. एचएससीचा ओरिजिनल रिझल्ट तुमच्याकडे आता येईल. ठीक आहे, हे सगळे असतात प्रत्येकाकडे. एंट्रन्स लेवल स्कोर कार्ड, आता तुमचा जो सीईटीचा रिझल्ट येईल परीक्षा झाल्यानंतर तो तुमच्याकडे असला पाहिजे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थी ओपन मध्ये आहात आणि तुमचं तुम्हाला वाटतंय तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकता, तुम्ही काढून घ्या बाळांना. तुम्हाला फायदा होऊन जातो भरपूर गोष्टींमध्ये. कट ऑफ मध्ये फायदा होतो, फीज मध्ये फायदा होतो, है ना. या दोघं गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा होऊन जातो. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. गॅप सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याला लागतं का? नाही. ज्या विद्यार्थ्याने 12वी नंतर गॅप घेतला असेल 1 वर्षाचा सीईटी साठी, त्या विद्यार्थ्याला गॅप सर्टिफिकेट हे प्रोड्यूस करावं लागेल. गॅप सर्टिफिकेट काय 500 रुपये लागतात बाळांना तुम्हाला. कोणत्याही एका वकिलाला पकडा, स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्या. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे ओरिजिनल, है ना. त्यानंतर आधार कार्ड, पासबुक. आता एक बँक अकाउंट खोलून घ्या आणि आधार कार्ड त्याला लिंक करून घ्या. ठीक आहे, कारण तुमची जी स्कॉलरशिप येणार आहे स्पेशली फॉर कॅटेगरी स्टुडंट ती तुमच्या बँक अकाउंटवरती येते. त्यानंतर तुमचा मोबाईल नोटिफिकेशन तुमचे ऑन पाहिजे बाळांनो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याकडे बीएसएनएलचा नंबर आहे. आता बीएसएनएल भरपूर लोकांकडे बंद पडलेलं आहे. जर तुम्ही सीईटी मध्ये बीएसएनएलचा नंबर देऊन दिला तुमचा, प्लीज याला रिचार्ज करून घ्या. सिंपलची गोष्ट. जिओचा काही सिम असेल, प्लीज त्याला रिचार्ज करून घ्या. कारण सीईटीचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. एक सेपरेट ईमेल क्रिएट करा बाळांनो सीईटीच्या सगळ्या रजिस्ट्रेशनसाठी, सगळ्या मेसेजेससाठी. का? कारण एकाच मेलमध्ये तुमचे स्विगी, झोमॅटो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, अमेझॉन सगळे मेल येतात आणि त्याच्यातच एक सीईटीचा येतो आणि सगळे मिस होऊन जातात. काही करेक्शन असेल तुमच्या फॉर्म मध्ये, सगळ्या गोष्टी तुम्ही मिस करून देतात. तर एक ईमेल ठेवा तुमच्याकडे.
अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे बाळांनो. डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, पण सीईटी मध्ये 99% असणं सुद्धा गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. आणि क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो 99% साठी. कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल फॉर्म्युलाज, पीवायक्यूज, मॉक्स एवढ्याच गोष्टी लागतात तुम्हाला 99% साठी. या गोष्टीला समजून घ्या. जितक्या लवकर समजणार तितकं चांगलं होईल तुमच्यासाठी. कारण भरपूर विद्यार्थी, सर मी नवनीत सॉल्व्ह करू का, सर मी टार्गेट सॉल्व्ह करू का, सर मी हे सॉल्व्ह करू का, ते अरे काही सॉल्व्ह करायची गरज नाही. एवढ्या 5 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही है ना. व्हॉट्सअपवरती तुम्हाला काही डाऊट असतील मला विचारू शकता, तर व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.